तिसरे स्थान. येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, क्रूसभार घेऊन मोठ्या उमेदीने तू निघालास. आपण काल्वरी टेकडीपर्यंत पोहोचू असे तुला वाटले, पण तुझे शरीर थकले आणि तू क्रूसाखाली पडलास. एकावेळी तू खळवळलेला सागर शांत केला होतास, पण आता तू स्वतः तापलेल्या वाळूत लोळागोळा होऊन पडला आहेस. चिंतन. हे प्रभो, अनेकदा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण संसाराच्या ओझ्यामुळे व दैनंदिन जीवनातील चिंतेमुळे आम्ही पार कोसळून पडतो. कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात की मन पूर्णपणे निराशेने भरून जाते आणि आमचा धीर खचतो व आमची श्रद्धा डळमळते. प्रार्थना. हे प्रभो, तू पडलास, पण पुन्हा प्रयत्न करून उठलास. आयुष्याच्या वाटेवरून चालताना आम्ही अडखळून पडलो, तरी आम्हाला पुन्हा उठण्याची व सद्गुणाच्या रस्त्यावरून निर्धाराने वाटचाल करण्याची शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. चौथे स्थान. येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. ते हृदय खरे आईचे मी उगाच सांगत नाही. आनंदात जे रडते, दुःखात ते कसे होई. प्रभो, खांद्यावर क्रूसाचे ओझे घेऊन तू काल्वरीला निघालास असता तुझी आई तुला भेटली. तुझे रक्ताने भरलेले व मारामुळे निळेकाळे झालेले ते शरीर पाहून तिच्या मनात वेदनेचा डोंब उसळला आणि सिमियन भविष्यवाद्याने सांगितल्याप्रमाणे दुःखाची तलवार तिच्या हृदयाला भोसकून गेली. चिंतन. आमची आजी, आई